जळगावात महायुतीच्या मेळाव्यात गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली। ठाकरे गटानं हवं तर लोकसभेच्या 30 जागा घ्याव्या, पण एका तरी जागेवर विजय मिळवून दाखवावा अशा शब्दात महाजनांनी उद्धव ठाकरेंना खिजवलं आणि त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले होते, याची आठवणही महाजन यांनी करून दिली। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप एक हाती विजय मिळवेल असा दावाही महाजनांनी केला। रोज सांगतो, जेव्हाही मला संधी मिळते मीडियावर त्यावेळेला सांगतो की उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी शिवसेनेने फक्त महाराष्ट्रामध्ये एक जागा निवडून दाखवावी, एक फक्त। तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी करतात ना, सगळ्या उद्यापासून जे सुरू होतं ते तोड सुरू घेतायत, वाटेल तसे बोलतायत, वाटेल तसे ठिकाणी करतायत। निवडणुकीत राज्यातील जनता ठाकरे गटाला त्यांची जागा दाखवून देईल असं वक्तव्य गिरीश महाजनांनी महायुतीच्या मेळाव्यात केलं। गिरीश महाजनांनी दिलेल्या आव्हानामुळे ठाकरे गटही उत्तर देण्याकरता त्वेषानं मैदानात उतरला। लोकसभेमध्ये आमच्या जागा वाढतील हे लोकांच्या आशीर्वादाने वाढतीलच, परंतु भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळी आमच्यावर युती करून ज्या सीट मिळवल्या आहेत त्याच्यापेक्षा निम्म्या तरी सीट राहतील का याची गिरीश महाजनांनी पहिल्यांदा दखल घ्यावी। लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे। तसंच एकमेकांना आव्हानं देऊन प्रतिस्पर्ध्यांवर निशाणाही साधला जातोय। आता गिरीश महाजनांनी दिलेलं राजकीय आव्हान ठाकरे गट कसं पेलणार याचा फैसला निवडणुकीच्या निकालानंतरच होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।